बापाच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावे आमेन. देवाच्या आशीर्वादांच्या या खजिनीत देवाची स्तुती आणि उपासना करण्यासाठी आम्ही मंदिरात आहोत. आज आपण पेंटेकोस्टचा सण साजरा करत आहोत. असा पहिल्या वाचनात शिष्यांनी धन्यकुमारी मेरी सोबत प्रार्थना केली आणि पवित्र आत्मा प्राप्त करण्यासाठी तयारी केली. पवित्र आत्मा अग्नीच्या रूपात आला आणि गरलेल्या शिष्यांना बळ दिले. त्यांना भाषा बोलण्याची देणगी मिळाली आणि त्यांनी धैर्याने देवाचे वचन घोषित केले. जेव्हा पवित्र आत्मा येईल तेव्हा आपण पवित्र आत्म्याने देवाचे वचन धैर्याने घोषित करावे यासाठी प्रार्थनाने हानवलेले राहू. असं दुसऱ्या वाचनात संत पौल म्हणतात, ती मी हे समजून घेतले पाहिजे की पवित्र आत्मा शिवाय कोणीही येशूला प्रभू मानू शकत नाही. जेव्हा आपल्याला पवित्र आत्मा प्राप्त होतो तेव्हा तो आपले विचार, शब्द आणि कृती नियंत्रित करतो आणि त्याच्या भेटवस्तू आणि आशीर्वाद देतो. आत्मा आपल्याला जे प्रगट करतो ते सामान्य भल्यासाठी आहे. जेव्हा देव आपल्याला पवित्र आत्म्याची देणगी देतो तेव्हा आपण इतरांना पवित्र आत्म्याची देणगी देण्यास बांधील आहोत. आपण चर्च मुलांसाठी प्रार्थना करू आणि काम करूया. असा शुभवर्तमानात आपण येशूला खोलीत दरदरत्या शिष्यांना प्रगट होताना आणि त्यांना शांतीची शुभेच्छा देताना पाहतो. तो आम्हाला जसा पित्याने मला पडवले आहे तसंच मी तुम्हाला पडवतो असे बोलून त्याने त्यांच्यावर फुंकर टाकली आणि म्हटले, पवित्र आत्मा स्वीकारा आणि त्यांना पापांची क्षमा करण्याची शक्ती द्या. आपण पवित्र आत्मा प्राप्त करण्यासाठी खूप प्रयत्न करू जेणे करून आपण स्वर्गाचे साक्षीदार म्हणून जगू शकू. आपल्याला कबुली जबाबाचे संस्कार प्राप्त करण्यात रस असू शकतो. आपण प्रार्थना करूया की देव पिता आपल्याला दैवी बलिदानात या पापासाठी कृपेची देणगी देईल. देव आम्हा सर्वांना आशीर्वाद देवो.